स्वागत आहे मित्रांनो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये डाटा ऑपरेटर, क्लार्क, शिक्षक, सहाय्यक, टंकलेखक अशा विविध पदांसाठी आता भरती होत आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते कसे पाहायचं व ऑनलाईन प्रकारे कसा अर्ज करायचा या संदर्भात सर्व माहिती आपण घेणार आहोत. याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी रोजगार महास्वयं या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला रोजगार यादी अनुसार दिसेल. इथे क्षेत्र, स्थान, शिक्षण 3 प्रकार आपल्याला दिसत आहेत. यापैकी आपण कोणताही एक प्रकार निवडू शकतो. स्थान आपण इथे निवडू. स्थान निवडल्यानंतर आता महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे आपल्याला इथे पाहायला दिसतील. आपला जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याला सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आता जिल्ह्यामध्ये कोणती जागा आहेत, कुठे इथं स्थान आहे, आता आपण इथे सर्व माहिती आता इथे पाहू शकतो. आता इथे समजा टीचर, आता टीचरची जागा लातूर जिल्ह्यामध्ये GSPM कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये उदगीर येथे आता रिकामी आहे. आता इथे आपण अप्लाय करू शकतो. इथे अप्लाय या बटनावर क्लिक करून आपण डायरेक्ट अप्लाय करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आधी रोजगार महास्वयं या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहोत. आणि समजा आता तुम्ही इथे तुमच्या शिक्षण अनुसार पण आता तुम्ही तुमचं जॉब सर्च करू शकता. इथे तुम्ही तुमचं जिल्हा निवडू शकता. त्यानंतर तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचं, त्या सेक्टर, गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट अशा विविध प्रकारचे सेक्टरमध्ये जॉब अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये पण इथून सर्च करून जॉब घेऊ शकता. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन, समजा तुमचं डिप्लोमा झाला असेल कोणत्याही ITI ट्रेडमध्ये, तेथे तुम्हाला त्या ट्रेडची जॉब भेटून जाईल. त्यानंतर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा 12वी तुम्ही पास आहात, त्या शिक्षण अनुसार तुम्ही इथे जॉब सर्च करू शकता. त्यानंतर जर तुमच्यामध्ये काही स्किल असेल तर त्या स्किल अनुसार तुम्ही इथे ते जॉब सर्च करू शकता. आता जर तुम्ही एखाद्या जॉबला इथून लॉगिन ID बनवून जर अप्लाय केलं तर त्यासाठी तुम्हाला आता त्या ऑफिसला जाऊन एकदा ऑफलाईन अर्ज पण जमा करायचा आहे. म्हणजेच जर तुम्ही ऑफलाईन अर्ज जमा केला तर तुम्हाला जॉब लागायचे चान्सेस आता जास्त आहेत. कधी कधी काय होतो, तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला तर तो अर्ज तसंच राहतो पेंडिंगमध्ये, त्याचा कोणीही दखल घेत नाही. जर तुम्ही त्या स्थापनामध्ये जाऊन ऑनलाईनची प्रत व ऑफलाईनची एक फॉर्म जर भरून दिला तर त्याची दखल लवकरात लवकर घेतली जाईल. नंतर आता जर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म जर प्रिंटआउट काढायचा असेल तर त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करून नोकरी भेटू शकता.